गोलंदाजीसाठी येतोय. तर एकीकडे आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत परशुराम पाटील आणि प्रकाश पाटील दोन पंच मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत. मयूर आणि योगेश हे दोन सलामीवर मैदानामध्ये गेलेले आहेत. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देतोय. पंचांनी इशारा केला खेळाची सुरुवात होते. प्रकाश ह्यावेळेस पहिला चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू शॉर्ट थर्ड मॅनकडे वळतोय. किती धावा देऊन जाईल बघायचंय. मयूर त्या ठिकाणी वेगाने सुटतो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात मयूर मार्फत. मयूर आणि मयूर आणि योगेश हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. टीम 94 कामान वर्सेस एम्बूर या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला हा सामना पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. प्रकाश पुढचा चेंडू अतिशय चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच बघायला मिळतोय. मयूरच्या बॅटमधून एकदा मात्र पण पूर्ण केलंय. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल देतोय. 2 धावा आरामामध्ये संत सावध गतीने खेळाची सुरुवात बघायला मिळते आपल्याला आणि नेमकी ह्या सुरुवातीचीच गरज आहे. कारण की चांगलं धावफलक तुम्हाला जमवायचं असेल, चांगल्या धावा समोरच्या संघासमोर टार्गेट ठेवायचं असेल तर त्या अनुषंगाने खेळी होणं अपेक्षित आहे आणि तीच सुरुवात सध्या तरी ॲज अ कर्णधार म्हणून मयूराच्या बॅटमधून बघायला मिळत आहे. बघितलं स्लोवर वन चेंडूपथे गतीमध्ये निश्चित रूपाने परिवर्तन केलं आहे. ही खासियत आहे कारण की एक चांगला खेळाचा अनुभव प्रकाश याच्याकडे देखील आहे. अष्टपैलू असा खेळाडू. यावेळेस विचार केला आणि अतिशय शांतपणे चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न नक्कीच असेल कारण की याआधी आपण बघत होतो की खेळपट्टी जी होती ती मातीची खेळपट्टी होती, मात्र ज्यावेळेस आपण बघतो सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. थोडंसं चेंडूला गती मिळण्यास एक चांगली मदत गोलंदाजाला नक्कीच होते अशा खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर. यावेळेचा चेंडू निर्धाव निघून गेलाय. सुरेख डिलिव्हरी, चांगला कमबॅक करतोय, स्वतःला सावरतोय. चेंडू राखून झाले ती 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. सुरुवात अतिशय चांगली केली आहे प्रकाशने देखील आपल्या गोलंदाजी मार्किंगला असताना. डावराताने गोलंदाजी करताना तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू होतोय. बघा सीमा रेषेच्या दिशेने चेंडू होतोय. सीमा पार लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. षटकार 6 धावा. पंचांचे 2 या धाव्यामध्ये दर्शवतात की हा षटकार आहे. उंचावलेत पंचांना. आपण बघतोय की परशुराम पाटील एक अनुभवी पंच आहेत. क्रिकेटचा फार मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी एक चांगली पंचांची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकतोय. अतिशय चांगलं डिसिजन. चेंडू जातो सीमारेषा पार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती, म्हणजेच एम्बूर या संघाची. एम्बूर क्षेत्रक्षणामध्ये लगेच बदलाव केला गेलाय. मयूर एक टॅलेंटेड क्रिकेटर. एम्बूर संघाकडून स्वतः कर्णधार पद त्याच्याकडे आहे. तर मात्र बघितलं चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकच धाव मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करून घेतली. षटक समाप्त झालंय ते म्हणजे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा बिनबाद 11. एक चांगली सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पहिले षटक समाप्त झाले ती म्हणजे प्रकाशचा पहिल्या 2 चेंडू 2 धावा येताना दिसला. तदनंतरचे 2 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपामध्ये हाताळले. मात्र 5व्या चेंडूला त्याला एक मोठा फटका बसला. षटकार आला आणि त्याने शेतच त्या षटकाराची धावफलक वाढताना दिसला आपल्याला. आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजे 11 धावा. ही एक चांगली सुरुवात आहे. सकाळपासून आपण एव्हरेजली जर धावा बघितल्या तर 40 ते 45च्या घरात धावसंख्या जमवली जाते पहिल्या डावामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट जरूर बघायला मिळाली की आत्तापर्यंत धावा ज्या जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत त्या संपूर्ण धावा चेसिंग होताना दिसलेल्या आहेत. ही एक जमेची बाजू. फक्त स्वरा 11 संघ वगळता बाकीच्या सर्व संघांनी ज्या धावा सिराज येतोय गोलंदाजीसाठी. संघाचं दुसरं षटक घेऊन येतो सिराज कामान. टीम 94 कामान संघाकडनं सिराज. संघाचं दुसरं षटक. समोर फलंदाज मयूर अजूनही क्रीजवर आहे. सिराज बघूया कशी सुरुवात करतोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. जवळपास चेंडू पर्यंत 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूपर्यंत. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केले गेलेत. शांत वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि या शांतता वातावरणामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी ने आयोजित केलेली ही स्पर्धा.
सिराज गोलंदाजीसाठी पुढचा चेंडू घेऊन मात्र मयूर याच्या बॅटमध्ये आणखी एक मोठा फटका, 6 धावा. षटकारांसाठी चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा पंचाने दोन्ही धाव्यामध्ये उंचावलेत आणि हा षटकार 6 धाव्यानिशी संघाचं धावफलक हे पुढे सरकतंय. ते म्हणजे 19 या धावसंख्येवर जी संघाला गरज आहे आणि जे टार्गेट ठेवायचं त्या अनुषंगाने खेळाची सुरुवात झालेली आहे. बघा एक गोष्ट जरूर या ठिकाणी बघायला मिळाली आहे. आतापर्यंत ज्या 8 चेंडू राखून झालेले आहेत त्या 8 चेंडू जे आहेत ते निश्चित रूपाने मयूर त्याला सामोरा गेलाय. अजूनही स्ट्राईक रोटेट झाली नाहीये, ती म्हणजेच योगेश याच्याकडे. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खाण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रकाश आहे. यावेळेस कुठलीच चूक केली जात नाही या प्रकाश कडून. मयूर याची खेळी समाप्त. झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 19 असताना पहिला हादरा बसतोय एम्बूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाला मयूरच्या रूपाने. सुरुवात बघा मयूरने अतिशय चांगली केली होती. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत होता. तदनंतर त्याने बघितलं हवेची साथ आहे, दुपार सत्र सुरू झालाय आणि त्यावेळेस त्याने आक्रमक भूमिका बजावण्यास सुरुवात केली होती. मात्र सिराज देखील तितकाच चतुराईने गोलंदाजी करताना दिसला आपल्याला. स्लोवर वन चेंडूची गती कमी केली आणि अशाच प्रयत्नामध्ये मोठा फटका खाण्याचा प्रयत्न केला होता मयूरने आणि त्या प्रयत्नामध्ये सपशेल अपयशी ठरलाय. प्रकाशने कुठलीच चूक केली नाहीये. अप्रतिम खेळ टिपला आणि निश्चित रूपाने मयूर याला घरचा रस्ता दाखवलाय सध्या तरी. तर वाईट चेंडूचा इशारा झालाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. नवीन फलंदाज मंगेश मैदानामध्ये गेलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 20 या धावसंख्येवर. थोडंसं रनअप मध्ये चुकला गेलाय. सिराज जे विजयी संघाचे कर्णधार आहेत त्यांनी लगेच आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये लॉट्स या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. सिराज पुढचा चेंडू, ह्यावेळेचा चेंडू क्रॉस फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. अपील जरूर झालंय एसटीची स्वरूपामध्ये, मात्र पंच दाट फिटावून लावतात सुरक्षितरित्या क्रीजमध्ये फलंदाज योगेश. खूप वेळानंतर योगेशला स्ट्राईक मिळाले. बघूया योगेश कशी सुरुवात करतो आपल्या संघासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जरी मोठा फटका आला असला तरी देखील तदनंतर सिराज स्वतःला सांभाळतोय. कशा पद्धतीने चेंडू हाताळायला पाहिजे याआधी जर आपण बघितलं तर चेंडू जो षटकार बसला तो चेंडूने लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तो मयूरने. मात्र तदनंतर त्याने गोलंदाजी करताना व्यवस्थितरित्या अति निश्चितपणे गोलंदाजी करताना दिसून येतोय तो म्हणजे सिराज. गतीमध्ये परिवर्तन आणला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होताना दिसतंय. पुढचा चेंडू शॉर्ट पेस लावरी. काय घडते बघूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल फलंदाज योगेशला आणि 1 धावेनिशी संघाचं धावफलक पुढे सरकते 21 या धावसंख्येवर. सुरुवात बघा एकीकडे धावसंख्येला गती देण्याचं काम करत होता तो म्हणजे मयूर आणि मयूर जसं बाद झाला तसनंतर धावसंख्येला रोग बसला गेला आणि त्याचीच परिणती म्हणजे आतापर्यंत धावफलकावर धावा जमा झाल्या त्या म्हणजे केवळ 21 धावा धावफलकावर जमवल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. विजयी संघाचे प्रतिनिधी या परिणनगर संघाचे कर्णधार या, पतू पॅकर संघाचे कर्णधार या, एनसीसी नायगाव संघाचे कर्णधार या, सत्यनारायण कोपरी संघाचे कर्णधार या आणि सुरू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी. लगेच आम्ही या ठिकाणी चिठ्ठ्या उडवतोय. जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर देखील या ठिकाणी चिठ्ठ्या उडवण्यात येतील. मात्र तुम्हाला आम्ही अतिशय चांगला टाइम एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पंच केला. चेंडूला 1 बाउन्सने क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू हातातून निसटतोय. तोपर्यंत फेकी होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. योगेश आणि मंगेश अशी जोडी जमली जाते मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी राहिल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण
बघा ज्या पद्धतीने शतकक्षणी रचना सजवली गेली त्या पद्धतीने त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. राहिल मार्फत गडी बाद होतोय तो म्हणजेच योगेश अशी खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या 23 असताना दुसरा गडी बाद होतोय एम्बूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाचा. एकंदरीत आपण सुरुवात बघितली होती जोपर्यंत मयूर होता तर तोपर्यंत एक चांगल्या धावांना गती मिळत होती. मात्र जसा मयूर बाद झाला त्यानंतर धावसंख्या जी बघितली आपण तर पूर्णपणे गतीला एक निश्चितपणे रोख लागला गेला. केवळ धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 23 या धावसंख्येवर आणि एक निश्चितपणे चांगले टार्गेट उभा राहायला हवं आणि त्यासाठी प्रयत्नशीलता दाखवायला हवे एम्बूर संघाने. सध्या तरी आपण नाण्याची पहिली बाजू बघतोय. पहिला डाव सुरू आहे. आतापर्यंत 2.2 षटक हातावून झालेले आहेत. राहिल नवीन फलंदाज करण्यासाठी अक्षय मैदानामध्ये राहिल गोलंदाजीसाठी आहे. एक चांगली सुरुवात राहिलने देखील आपल्या संघासाठी करून दिली गेली आहे आणि एकंदरीत कामांड संघाला ही गरज आहे की समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत आणि तो सुरुवात केला गेला. यावेळचा चेंडू थोडासा उसळ देणारा चेंडू होता मात्र चेंडू बाहेर यावेळचा वाईट चेंडूचा इशारा होता पंचांकडनं. जास्त बाहेर वळणारा चेंडू होता आणि पंच लगेच त्या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर मारा अतिरिक्त धावा देऊन जाणारा चेंडू आहे. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलंय. बघा जसं दुपार सत्र सुरू झालं हवेला देखील वेग प्राप्त झालेला दिसते आपल्याला दुपार सत्रामध्ये आणि निश्चितपणे या क्षेत्रामध्ये फलंदाजांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी संधी आहे. ह्या वेळचा चेंडू बघितला पुन्हा एकदा पंच बघतात त्या ठिकाणी लेग बिफोर द विकेटची अपील जरूर झाली होती. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. चेंडू निश्चित एसटीला छेडून जाणारा नव्हता एसटी सोडून जाणारा चेंडू होता त्यामुळेच पंच त्या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम. ह्यावेळचा मिस्टर स्ट्रोक स्वतः एसटी त्या ठिकाणी अकबर आहे आणि फलंदाज अक्षय याची खेळी समाप्त. आणखीन एक हादरा बसतोय. धावसंख्या स्थिर आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवर. चला लगेच आम्ही या ठिकाणी ड्रॉ उडवून घेतोय. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामने बघणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे तो म्हणजेच टीम 94 कामांड वर्सेस एम्बूर या दोन्ही संघामध्ये हा सामना सध्या तरी सुरू आहे. पहिला डाव सुरू असताना 2.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे राहिल याच्या षटकातील. सकाळपासूनच आपण बघतोय TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपामध्ये दर्शवली जाते. मात्र आजचा दिवस तुम्ही बघता शुक्रवार आहे आणि वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे आणि जनरेटर आणि इन्व्हर्टर यावर सध्या तरी आमचं हे समालोचन सुरू आहे. याचं एक चांगलं नियोजन आयोजकांनी आखलं गेलं आहे. मात्र थोड्या वेळामध्ये वीज पुरवठा सुरू होईल त्यावेळेस निश्चित रूपाने सुमधुर असं संगीत देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. राहिल पुढचा चेंडू मोठा फटका खाण्याचा प्रयत्न सुरू झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कुठलीच चूक केली गेली नाही या क्षेत्ररक्षकामार्फत. हवेतून मोठी हवाई सफर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो एम्बूर संघाकडनं. मात्र त्या जो सफर आहे तो निश्चित रूपाने या ठिकाणी असफल ठरताना दिसतोय. तो एम्बूर संघाचा मयूर बाद झाल्यानंतर एका अर्थाने जर आपण बघितली तर पडझड सुरू झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. बघा 2 गडी बाद केलेले लागोपाठ आणि ऑन फॉर हॅट्रिक चान्स विकेटच्या हॅट्रिक साधण्याची संधी जरूर आलेली आहे. चांगले एकाग्रतेने गोलंदाजी बघायला मिळाली आहे. बघा सुरुवातीचं षटक बघितलं पहिलं त्यानंतर जे आक्रमकता त्या गोलंदाजांनी दाखवली चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत. आमचे लॉट्स टाकले जात आहेत. लक्षात घ्या जे विजयी संघाचे कर्णधार आहेत. लगेच अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकातील राहिलने चांगली गोलंदाजी केली. ऑन फॉर हॅट्रिक चान्स विकेट हॅट्रिक साधली जाईल का या स्पर्धेतील हॅट्रिक साधण्याची संधी जरूर आली आहे आणि निश्चित रूपाने आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक असेल. प्रयत्न जरूर होत आहेत. ऑन फॉर हॅट्रिक विकेट हॅट्रिक साधली जाईल का त्या मात्र मग चेंडू हवेमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. हॅट्रिकची संधी जरूर उकळे. मात्र या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानिशी धावफलक पुढे सरकते ते म्हणजेच 26 या धावसंख्येवर धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत.
3 षटकं समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. बघा धावसंख्येचा आलेख आहे तो वाढायला हवा होता, मात्र तो आलेखाला पूर्णपणे रोख बसला गेला. कारण की पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळेस आपण एक धावसंख्येचा आलेख बघत होतो. धावा होता त्या म्हणजे 11 धावा अशी स्थिती बघायला मिळत होती. दुसरं षटक समाप्त झालं त्यावेळेस असं वाटलं की धावसंख्या ही निश्चित रूपाने वाढेल की काय, मात्र तसं घडलं नाही आहे. मात्र उलट धावसंख्येचा जो रन रेट आहे तो रन रेटचा रेट निश्चित रूपाने कमी होताना दिसतात. 2 षटकं समाप्त झाली, धावसंख्या 21 वर गेली, म्हणजे 10.50 सरासरी आपल्याला बघायला मिळाली. आणि आताचं चित्र तुम्ही बघता केवळ धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. आणि धावसंख्येचा आलेख हा निश्चित रूपाने कमी झालेला आपल्याला बघायला मिळतोय. ही निश्चित रूपाने कामन संघासाठी जमेची बाजू असेल. शेवटचं षटक आहे, या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला घेऊन काढतोय, एकच धाव मिळेल. मोठे फटके खेळायला हवेत तरच धावफलक चांगल्या गतीने वाढू शकेल, मात्र सध्या तरी तसे प्रयत्न नाही आहेत. केवळ एक धाव मिळते. धावसंख्या 27 वर 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता मात्र थोडंसं पॅव्हलियनमध्ये विचार करत असेल इंबूरचा संघ की आता आपल्याला पुढची जी जबाबदारी असेल ती गोलंदाजांवर असेल. कारण की पहिल्या डावामध्ये धावा ज्या पद्धतीने यायला पाहिजे तसं कुठलेही प्रयत्न त्यानंतर होताना दिसले नाही आहेत. आणि जे जे प्रयत्न केले हवाई सफर करण्याचे ते देखील असफल ठरले एंबूर संघाचे. आणि त्यामुळे समोरच्या संघाची ती धावसंख्या आपण बघतोय रोखण्यामध्ये कामण संघाला निश्चित रूपाने एक चांगलं यश आलंय. अमन गोलंदाजीसाठी. अमनचे आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. अमन पुढचा चेंडू घेऊन मात्र चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं. चेलचितच्या रूपाने फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा गडी बाद होतोय, तो म्हणजे 5वा गडी या ठिकाणी बाद होतोय. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना दिसलेत आपल्याला. बघा अतिशय चांगला धावता झेल, शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं, चांगलं कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळालं. क्रिकेटमध्ये निश्चित रूपाने मैदानामध्ये असताना एक चांगली एकाग्रता फार महत्त्वाची असते आणि तेच क्षेत्ररक्षकांकडून बघायला मिळालं. आणि अशा आउटफिल्डवर सध्या तरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण करणं खूपच अवघड आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक देखील आपली चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. आणि अशा आउटफिल्ड निश्चित रूपाने क्षेत्ररक्षकांना चांगली कसरत करावी लागणार आहे. तीन चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. पुढचा चेंडू तर मात्र आणखीन एक फलंदाज बाद झेलचीच्या रूपाने. फक्त हजेरी लावून येत आहेत अशी सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आतापर्यंत जे फलंदाज बाद झालेले आहेत ते सर्व फलंदाज जे आहेत ते झेलचीतच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. आमच्या कुणाला एका कुणा लगेच आम्हाला माहिती देत आहेत. प्रणय नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी जातोय. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लगेच या ठिकाणी लॉट्स टाकून घ्या. चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत ज्या संघाच्या कर्णधार हजर आहेत. आधी आम्ही या ठिकाणी कॉल दिला होता. सर्व विजेते संघ जे आहेत पहिल्या फेरीतील त्यांनी लगेचच आमच्यापर्यंत पोहोचा. चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत, लक्षात घ्या. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. आणि बघायचं विकेटची हॅट्रिक नाही, माफ करा. या दिवशी चेंडू आपण बघितला निर्धाव स्वरूपामध्ये पूर्ण केला होता. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं. आणि पहिली 4 षटकं समाप्त झालीत. आणि पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावर केवळ 27 धावा, 7 गडी बाद 27 अशी स्थिती बघायला मिळाली. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाईल, मात्र तसं चित्र कुठेही दिसून आलं नाही आहे. त्याची परिणती म्हणजे चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिली सुरुवातीची 2 षटकं संपली, त्याच्यानंतरची जी 2 षटकं राहील आणि अमनने ज्या पद्धतीने हाताळलेत निश्चित रूपाने अफलातून गोलंदाजी झाल्या टीम 94 कामण या संघाकडनं. नायगाव संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे पुढच्या फेरीसाठी.
चला पहिला सामना कोणाचा असेल दुसऱ्या फेरीतील ते निश्चितच आमचे पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील पत्तू पॅकर्स जुचंद्र आणि परेरानगर आणि पत्तू पॅकर्स लगेच टॉस साठी या. टॉस करून घ्या. पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील आणि दुसरा सामना असेल सत्यनारायण कोपरे आणि विजेता संघ या दोन्ही संघामध्ये होणार आहे. चला विजयासाठी 28 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर बघतो ते सामने निश्चितपणे लवकरात लवकर पूर्ण होताना दिसत आहेत. विजयासाठी निश्चितपणे 28 धावा कशा पद्धतीने त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल कारण की एंबूरच्या संघाने ज्या पद्धतीनं पत्तू पॅकर्स आणि परेरानगर टॉस करून घ्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. यानंतर पहिल्या फेरीतील अजून एक डाव बाकी आहे विजयासाठी जे आपण बघतोय 28 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. ते पेशाण भरत स्मृती चषक 2022 ध्रुव तारा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्ही बघताय आणि खरोखर ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्वांचं ध्रुव तारा स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक असे आभार व्यक्त करतोय कारण की कुठलीही स्पर्धा असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे सहकार्य मिळणे हे अपेक्षित असतं आणि ज्याने आतापर्यंत या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य दिलेलं आहे ते निश्चितपणे एक मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांच्यामुळेच आतापर्यंत ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या सुरू आहे. टिवरीचं हे मैदान तुम्ही बघताय तर हे मैदान तुम्ही बघतात कैलासवासी काशीनाथ राघव भोईर क्रीडांगण टिवरे या मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मैदान सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे खासगी जागेमध्ये जरी असलं तरी देखील एक सध्या स्थितीमध्ये जर आपण बघतो मैदानांची फारच कमतरता दिसून येते आणि जी पण काही मैदान होती या आधी ती देखील या ठिकाणी हळूहळू काळाच्या पडद्याआड होताना दिसलेली आहेत आणि सध्या तरी आपण बघतो या खासगी जागेत का होईना मात्र हे मैदान चांगल्या पद्धतीने टिवरीसाठी उपलब्ध झालेलं आहे. काही ठिकाणी डिक्लरेशन झोन आहे असं जरी असलं देखील एक चांगली ऍडजस्टमेंट करून ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ध्रुव तारा स्पोर्ट्सचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यानंतर इथे उपस्थित असलेले खेळाडू वर्ग सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पंच परशुराम पाटील दर्शवतात खेळाची सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 28 धावांचे टार्गेट आहे. सुरुवातीला वाटलं होतं की 40 ते 45 पर्यंत पोहोचेल एंबूरचा संघ मात्र चांगली गोलंदाजी झाली. मात्र दुसऱ्या डावामध्ये बघूया आपण कशा पद्धतीने यावेळचा चेंडू निश्चित रूपाने एक चांगला पंच केला बॅक चेंडू निघून जातो सीमा रेषेच्या दिशेने किती धावा देऊन गेलाय अजूनही मात्र चेंडू सीमा रेषेच्या आतच अडला. बॅड लक म्हणावं लागेल कदाचित वाट बघत बसला होता फलंदाज की हा चेंडू सीमा रेषा पार करेल मात्र तसं काही घडलं नाहीये. केवळ या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांनी संघाचं खातं खोललं गेलंय. प्रयत्न नक्कीच सुरुवातीपासूनच होताना दिसतील कामन संघाकडनं. कामन संघाचे 2 सलामीवीर अकबर आणि अमनने मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात केली. उजवा आणि डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत प्रकाश पाटील. दोन्ही पंच बंधुराजांची जोडी आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस आधीच या ठिकाणी आमच्यापर्यंत पंच वळत आहेत. 9 चेंडूचा इशारा पंचांनी घोषित केला गेला. अवांतर धाव मिळते. आधीच आव्हान आपल्याकडे फार कमी आहे. उद्दिष्ट जे आहे ते फारच कमी ठेवलेलं आहे. अशा याच्यामध्ये जर गोलंदाजाने चुका केल्या अवांतर धावा जर समोरच्या संघाला बहाल केल्या तर निश्चित रूपाने समोरचा संघ निश्चित तुमच्यावर हावी होऊ शकेल आणि तेच चित्र बघायला मिळालंय. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे कारण की 9 चेंडू पडला. आता मात्र फ्री हिट पंचाने देखील घोषित केलाय. पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी संधी जरूर होती. डायरेक्ट स्टॅनवर मारण्याचा प्रयत्न आता मात्र थांबवलाय कारण की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की घाई करण्याची गरज नाही आहे. बऱ्यापैकी धावफलक जो आहे तो आपला जवळपास आपण पोहोचू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपल्याला संयमाने खेळ करावा लागेल आणि हेच चित्र सध्या तरी मैदानामध्ये दिसून येत आहे. गोलंदाजांची आता मात्र खरी कसरत आहे की एकीकडे आव्हान कमी आहे आणि अशाच्यामध्ये आपल्याला समोरच्या संघाला रोखायचं आहे तर अशा याच्यामध्ये निश्चित रूपाने तुम्हाला चेंडू निर्धाव टाकावे लागतील विकेट्स घ्यावे लागतील तरच तुम्ही समोरच्या संघावर चांगल्या पद्धतीने दबाव जो आहे तो आणू शकाल.
मात्र सध्या कुठल्याही पद्धतीचा दबाव दिसत नाहीये. फलक देखील शांत आणि हलक्या पद्धतीने सुरू आहे, कारण की एकेरी दुहेरी धावसंख्येवर दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने भर देत आहेत. क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये लगेच बदलाव आणला, कारण की उजवा आणि डावा कॉम्बिनेशन. अकबर पहिल्यांदा स्ट्राईक घेतोय. बरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेलवण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगोदरच पुढे निघून आला होता. बघा तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी, पहिल्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं झेल सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील अपयशी ठरला, मात्र तिसऱ्या प्रयत्नामध्ये कुठलीही चूक केली नाहीये क्षेत्ररक्षकानं. अप्रतिम झेल आणि अकबर याची खेळी मात्र संपुष्टात येत आहे. ही गरज आहे. या ठिकाणी टॉस केला जातोय. बबन परब, माननीय श्री बबन परब यांच्या शुभ असते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं टॉस होत आहे. परेरा नगर आणि पत्तू पॅकर्स जोचंद्र या दोन्ही संघामध्ये टॉस झालाय आणि पत्तू पॅकरचा संघ टॉस जिंकलाय. बघूया कुठला निर्णय असेल त्यांचा, लगेच त्यांनी आपले निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवा. दुसऱ्या फेरीला यानंतर सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारतायत, लगेच ते दर्शवतात की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. अकबर सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय आणि या गडी अशा पद्धतीने गडी बाद होणं गरजेचं होतं, ते म्हणजे एंबूर संघाला, आणि त्याच पद्धतीने ते प्रयत्न सुरू झालेत. आणि आता मात्र सामन्यामध्ये निश्चितपणे आणखीन रंगत आणण्याचा प्रयत्न केला जाईल का गोलंदाजांकडून. पुढचा चेंडू तेजस याचा पुन्हा आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू निश्चितच हवेने साथ दिले, चेंडू जातो सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतय ती म्हणजेच 10 या धावसंख्येवर. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळत आहे. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय, 6 धावा येत आहेत. आणि मला तर वाटतं या स्पर्धेतली हा 13वा षटकार निश्चितपणे बघायला मिळालाय. अफलातून फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये देखील बघायला मिळत आहे. एक चांगलं क्रिकेट, प्रेक्षकांचं देखील चांगलं मनोरंजन सुरू आहे. एका फटाफट एक षटकार बघायला मिळत आहेत, तर एकीकडे गडी देखील बाद होत आहेत, असं चित्र मैदानामध्ये आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेले फलंदाज अमन मार्फत आणि एका धाव्यानिशी संघाचा धावफलक पुढे सरकवला. म्हणजे 11 या धावसंख्येवर एक गडी बाद 11 स्थिती अशी स्थिती आहे. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. 28 धावांचा पाठलाग करताना टीम 94 कामांचा संघ. डावऱ्याचा फलंदाज प्रकाश मैदानामध्ये गेलाय. 1 डाऊन मध्ये प्रकाश कशी काय सुरुवात करतोय. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं प्रकाशच्या षटकामध्ये 11 धावा त्याने मोजल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मात्र तदनंतर आपण बघितलं सिराज आला, राहिल आला, अमन आला आणि निश्चित रूपाने समोरच्या संघाला केवळ 27 धावांपर्यंत रोखण्यामध्ये यश मिळवलं कामांड संघाने. आणि आता मात्र फलंदाजी करताना 11 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढलाय. 1 बाउन्सने क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. एकच धाव मिळेल. आता मात्र दोन्ही फलंदाज विचार करतात की घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. धावा येत आहेत. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. जी आवश्यक धावगतीची गरज होती त्या आवश्यक धावगती निश्चित रूपाने आपल्या धावफलकावर त्याहीपेक्षा कितीतरी चांगली धावगती आतापर्यंत राखली गेली आहे. कारण की जी ऑन अन ॲव्हरेज जर बघितलं तर 7च्या सरासरीने या ठिकाणी पुढे जायचं होतं, तर पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण विचार केला तर 12 धावा कुठल्या गेल्यात. आता मात्र थोडंसं समीकरण जे आहे ते बदललेलं दिसतंय. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज राहते विजयासाठी. 18 चेंडू आणि 16 धावा. तर मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल एंबूर संघाला तर निश्चितपणे चित्र बदलावं लागेल. कामांड संघावर दडपण आणावं लागेल. सध्या तरी कुठलंही दडपण नाही आहे, कारण की चांगल्या धावा, चांगल्या सुस्थितीमध्ये खेळ सुरू आहे. असं गोलंदाजाचं नाव सांगा आमच्यापर्यंत. मंगेश गोलंदाजीसाठी येतोय. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मंगेश. 18 चेंडू 16 धावांची गरज अजून विजयासाठी. रोखला जाईल का एंबूर संघामार्फत. समोरच्या संघाला रोखायचं असेल तर विकेट्स घ्यावे लागेल. सामन्यामध्ये निश्चितपणे रंगत निर्माण करावी लागेल. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. प्रकाशला दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. फेकी होईपर्यंत
सहजरित्या या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती म्हणजे 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड. निम्म्या धावा धाफळकावर जमवल्या गेल्यात आतापर्यंत. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बघूया प्रकाश सारख्या फलंदाजाला या ठिकाणी पात केलं जात आहे. अतिशय चांगला झेल आणि ही गरज आहे. लक्षात घ्या एकंदरीत जसे गडी बाद होतील तसं निश्चितपणे दबाव वाढवू शकेल आणि एम्बूर संघाला हीच महत्त्वपूर्ण गरज आहे ती म्हणजे समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा असेल तर विकेट्स घ्यावे लागतील. बघा पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये व्यवस्थितरित्या चेंडूला कॅरी केला क्षेत्ररक्षक प्रणयने. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या धावपळकर धावा झाला त्या म्हणजे 14 धावा. नवीन फलंदाज खेळण्यासाठी राहिलने गोलंदाजी करताना निश्चित रूपाने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजीमध्ये क्रमांक 4 वर मैदानामध्ये आलाय. कशा पद्धतीने एकंदरीत खेळ करतोय. क्षेत्ररक्षण रचनेमध्ये यावेळेस बदलाव नक्कीच केला जाईल. थोड्याशा 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूमध्ये पाठवण्यामध्ये यश आलंय एम्बूर संघाला कारण की डावऱ्या हाताचा फलंदाज जो दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाज होते एक म्हणजे अकबरला बाद करण्यामध्ये यश आलं आणि त्याआधी आपण बघितलं होतं की प्रकाश हा देखील फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. म्हणजे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज सध्या तरी बाद झालेले आहेत कामाड संघाचे. मंगेश पुढचा चेंडू घेऊन तर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे. आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडू नाचवतोय तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जर आपण बघितली धावपळकर धावा झाल्या ते म्हणजे 16 धावा. 12 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. तिन्ही चेंडू टाकून झालेले आहेत. धावा संख्या रोखायला हवी आहे. तर मात्र एक बाजू चांगली लावून धरली आहे. बघा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चपळता निश्चित रूपाने आहे या क्षेत्ररक्षकामध्ये. अतिशय वेगाने चेंडूवर झडप घातली. चेंडूला चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं. फेकी केली तोपर्यंत केवळ एकच धाव मिळेल फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ असतानाची एकंदरीत स्थिती आपल्याला बघायला मिळते. टीम 94 कामाड या संघाची. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. राहिल आणि अमन ही जोडी मैदानामध्ये आहे. मंगेश तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. राहिल याच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार आणि या 6 धाव्यांशी संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकताना दिसते ते म्हणजे 23 या धावसंख्येवर. मगाचपासून आपण बघतोय सामना हा लवकर संपवण्याच्या स्थितीमध्ये दिसत आहेत आणि ऑलमोस्ट जर आपण बघितलं सकाळपासूनच्या सामने स्वरा इलेव्हन राजावीचा संघ वगळत आतापर्यंत ज्या संघ खेळत होते त्या संघाने धावा चेस केलेल्या आहेत सहजरित्या. असं चित्र आपल्याला बघायला मिळालंय. 13 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे अजून विजयासाठी. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि झेलची चरपणे फलंदाज बाद. 2 षटक समाप्त झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर धावा आहेत त्या म्हणजे 23 धावा. 3 गडी बाद. टीम 94 कामांडचा संघ.
5 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. सिराज नवीन गेला फलंदाज. प्रणय 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 रे प्रणय 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 गोलंदाजीसाठी येतोय. तर मात्र विजयासाठी 5 धावांची गरज आहे. कांबट संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये सिराज गेलाय. नो चेंडूचा इशारा बघा, पंचांचा आवाज इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतोय. दर्शवतात की नो चेंडू आहे हा. मला वाटते ओव्हर स्टेपिंग मध्ये या ठिकाणी सापडतोय आणि पंच दर्शवतायत 1+1 19 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर आणि फ्री हिटची संधी देखील मिळत आहे. 3 धावांची गरज अजूनही विजयासाठी. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. एक धाव. सव्वीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 2 धावांची गरज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे, एकेरी दुहेरी धावा आणि त्यावर सध्या भर देण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकते. टीमच्या 27 वर केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. स्टेट टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला केले गेलाय. हलक्या त्याने फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न होता. एका धावेची गरज आहे विजयासाठी. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव आरामामध्ये पळून पूर्ण केली गेली आहे आणि अशा पद्धतीने विजय संपादन केला गेलाय. तर म्हणजे टीम 94 कांबट संघाने तर या स्पर्धेतून बाद होतोय एंबूरचा संघ. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. नको रे, बरं दिसतात ते YouTube वर बरं दिसतात.